वेलकम टू पुस्तक कट्टा यूट्यूब चॅनल. हॅलो एव्हरीवन. आजच्या या चर्चेची सुरुवात आपण एका अशा प्रसंगाने करूया जो मला खात्री आहे जवळजवळ प्रत्येक घरात कधी ना कधी घडतोच. कल्पना करा, नवरा बायकोचं भांडण सुरू आहे आणि पार्टनर म्हणतो तू मला हेल्प करत नाही, पण तुम्ही म्हणता मी काम करतो ना सगळा, काय चूक आहे? अगदी घरोघरी मातीच्या चुली असंच काहीसं चित्र असतं हे. एक्झॅक्टली. आणि हा जो रोजचा संघर्ष आहे ना घरकामावरून किंवा जबाबदाऱ्यांवरून, तो वरवर पाहता फक्त कोणी किती काम केलं यावर वाटतो. पण आज आपण ज्या स्रोतांवर चर्चा करणार आहोत त्यातून या समस्येचं एक वेगळंच आणि खूप डीप असं कारण समोर येतं. हो, आणि ते कारण समजून घेणं खूप गरजेचं आहे, कारण हा प्रॉब्लेम फक्त कामाचा नाहीये, तर तो एका मोठ्या भावनिक गुंतागुंतीचा आहे. आणि आज आपण डॉक्टर गॅरी चॅपमॅन यांच्या प्रसिद्ध पुस्तकातील एका महत्त्वाच्या संकल्पनेवर बोलणार आहोत. होय, लव्ह लँग्वेज नंबर 4 ॲक्ट्स ऑफ सर्व्हिस. अगदी बरोबर, सेवेची कृती. बघा, समाजात कसा समज असतो की प्रेम म्हणजे फक्त शब्दांतून आय लव्ह यू म्हणणं किंवा छान गिफ्ट्स देणं, किंवा एकत्र वेळ घालवणं. बरोबर. पण ह्या ॲक्ट्स ऑफ सर्व्हिस लव्ह लँग्वेजचा मुख्य उद्देश काय आहे? तर प्रेम म्हणजे केवळ भावना व्यक्त करणं नव्हे, तर तुमच्या जोडीदाराला ज्या गोष्टी महत्त्वाच्या वाटतात त्या स्वतःहून कृतीतून करणं. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर किचनमध्ये मदत करणं असेल किंवा घर स्वच्छ ठेवणं असेल, ह्या गोष्टी फक्त आता कंटाळवाणी कामं राहिलेली नाहीयेत, बरोबर? नक्कीच नाही. त्यातून एक खूप मोठा भावनिक मेसेज जातोय. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीच्या जोडीदाराची लव्ह लँग्वेज ही ॲक्ट्स ऑफ सर्व्हिस असेल, तर हे सगळं काम नाही, लव्ह एक्सप्रेस होतोय. एक्झॅक्टली. त्यांच्यासाठी ती भांडी घासणं म्हणजे समोरचा माणूस आपल्यावर किती प्रेम करतो हे दाखवण्याची एक पावतीच असते. पण यार, इथेच मला एक प्रश्न पडतो. जर हे इतकं साधं आणि सोपं आहे, तर मग नात्यांमध्ये एवढी गुंतागुंत का निर्माण होते? तो विचार, वेळ आणि ऊर्जा लागते ना, ती अनेकांना समजतच नाही. डॉक्टर चॅपमन यांनी या पुस्तकात चायना ग्रो गावातल्या एका जोडप्याची गोष्ट सांगितली आहे, मार्क आणि मेरी. ओहो, ती गोष्ट खूपच इंटरेस्टिंग आहे. हो ना? या गोष्टीवरून मानवी मानसशास्त्राचा एक मोठा पैलू उलगडतो. म्हणजे लग्नापूर्वी या दोघांची गोष्ट एखाद्या रोमॅन्टिक सिनेमासारखीच होती तसं पाहिलं तर. जेव्हा ते डेट करत होते तेव्हा मार्क मेरीला प्रत्येक गोष्टीत हिरिरीने मदत करायचा. अगदी तिच्या शाळेचे प्रोजेक्ट्स असोत किंवा ख्रिसमस फ्लोट बनवणं असो. हो, किंवा तिच्या घरी जेवायला गेल्यावर चक्क भांडी घासणं असो, मार्क स्वतःहून पुढाकार घ्यायचा. मेरीला वाटायचं की जगात याच्यासारखा काळजी घेणारा माणूस दुसरा कोणीच नाही. बरोबर. पण मग लग्नानंतर हे चित्र पूर्णपणे बदललं. हाच तो मोठा टर्निंग पॉइंट होता. म्हणजे लग्नानंतर मार्कने घरातली मदत करणं पूर्णपणे थांबवलं आणि याचा परिणाम असा झाला की मेरीला वाटू लागलं की आता त्याचं तिच्यावर अजिबात प्रेम राहिलेलं नाहीये. आणि हा जो भावनिक बदल आहे, जो इमोशनल शिफ्ट आहे, तो खूप मोठा धक्का असतो एखाद्यासाठी. हो ना. मला हेच विचारायचं होतं की अचानक असं काय होतं की लग्नाआधी सगळी कामं करणारा माणूस लग्नानंतर पूर्ण बदलतो? म्हणजे लग्नाचा अर्थ काय, सगळी कामं एकावरच सोपवणं असा होतो का? नाही. आणि हा अत्यंत सखोल विचार करण्यासारखा मुद्दा आहे. याच्या मुळाशी एक खूप मोठी गोम दडलेली आहे. आपल्याला एक गोष्ट समजून घेतली पाहिजे. व्हॉट यू डिड बिफोर मॅरेज इज नॉट इक्वल टू व्हॉट यू डू आफ्टर मॅरेज. म्हणजे लग्नाआधी आणि लग्नानंतरची वागणूक वेगळी असते. हो, कारण लग्नापूर्वी आपण प्रेमात पडण्याच्या एका वेगळ्याच दुनियेत असतो, समोरच्याला प्रभावित करण्यासाठी काहीही करतो. पण लग्नानंतर जेव्हा आपण डेली रुटीनमध्ये येतो तेव्हा माणूस नकळतपणे आपल्या लहानपणी पाहिलेल्या मॉडेल्सचं, म्हणजे आईवडिलांच्या भूमिकांचं अनुकरण करायला लागतो. अच्छा, म्हणजे मागच्या बाबतीत अगदी हेच घडलं तर? एक्झॅक्टली. तो स्वतःच्या नकळत एका डिफॉल्ट सेटिंगमध्ये गेला. म्हणजे त्याने त्याच्या वडिलांना जसं पाहिलं होतं तसा तो वागू लागला. पण यात त्याचा कोणताही वाईट हेतू नव्हता असं म्हणायचंय का तुला? अगदी बरोबर. मार्कने त्याच्या वडिलांना कधीही घरात झाडू मारताना किंवा भांडी घासताना पाहिलं नव्हतं. त्याच्या डोक्यात समाजातून आलेलं एक फिक्स चित्र होतं की नवऱ्याने बाहेर काम करायचं आणि बायकोने घर सांभाळायचं. म्हणजे तो त्याच्या त्या नॅचरल वाटणाऱ्या भूमिकेत गेला. होय, पण दुसरीकडे मेरीच्या मनात वेगळ्याच अपेक्षा होत्या. तिला तोच मार्क हवा होता जो लग्नापूर्वी तिला मदत करत होता. आणि इथेच एक्सपेक्टेशन मिसमॅचमुळे प्रॉब्लेम होतो. खरंय, मार्क त्याच्या जागी स्वतःला बरोबर समजत होता कारण तो बाहेर कमवत होता आणि मेरीला वाटत होतं की तिची फसवणूक झालीये. अगदी हेच. हे खूपच विरोधाभासी वाटतं यार. म्हणजे दोघेही आपापल्या जागी बरोबर आहेत, पण दोघांचे प्रेमाचे नकाशे पूर्णपणे वेगळे आहेत. हो, आणि पुढे पुस्तकात यावर जो उपाय शोधलाय ना, तो तर अधिकच रंजक आहे.
जेव्हा दोघांना समोरासमोर बसून त्यांच्या अपेक्षांची यादी बनवायला सांगितली तेव्हा एक नवीनच संकल्पना समोर आली. हो, ती डायलेक्टची कन्सेप्ट ना? हो, डायलेक्ट किंवा प्रेमाची बोलीभाषा. बघा, मार्क आणि मेरी दोघांचीही लव्ह लँग्वेज ॲक्ट्स ऑफ सर्व्हिसेस हीच होती, पण दोघांची बोलीभाषा मात्र वेगवेगळी होती. सर्वच प्रकारची मदत म्हणजे प्रेम नसतं. इथे मला एक मस्त उदाहरण द्यावंसं वाटतं. हे अगदी एखाद्या फोनच्या चार्जरसारखं आहे. चार्जरसारखं? कसं काय? म्हणजे बघा, दोन्ही फोन्सना चार्जिंगचीच गरज असते, म्हणजेच ॲक्ट्स ऑफ सर्व्हिसची गरज असते. पण एकाला सी टाईप लागतो आणि एकाला आयफोनचा केबल. बरोबर. जर तुम्ही चुकीचा केबल लावलात तर कितीही वेळ प्लग लावून ठेवलात तरी बॅटरी चार्ज होणारच नाही. अरे वा, हे अगदी अचूक उदाहरण आहे. चुकीचा केबल वापरला तर फायदा शून्य. मेली आणि मार्कच्या बाबतीत नेमकं असंच होत होतं. या गोष्टी जास्त महत्वाच्या होत्या. आणि मार्कच्या लिस्टमध्ये काय होतं? मार्कसाठी सकाळी उठल्यावर बेड व्यवस्थित लावलेला असणं, तो घरी येण्यापूर्वी बाळाचा चेहरा स्वच्छ असणं आणि जेवणाची तयारी सुरू असणं महत्वाचं होतं. म्हणजे दोघांनाही ॲक्ट्स ऑफ सर्व्हिस हवं होतं, पण प्राधान्य वेगळं होतं. वा, यावरून मला एक मस्त वाक्य आठवते. सेम लँग्वेज पण डायलेक्ट वेगळा. एक्झॅक्टली. भाषा एक पण बोली वेगळी. आणि याच एका गोष्टीमुळे त्यांच्यात प्रचंड भावनिक संघर्ष निर्माण झाला होता. हो, कारण मेरीला वाटायचं की मार्क अजिबात मदत करत नाही आणि मार्कला वाटायचं की तो एवढे कष्ट करतो तरी मेरी साध्या गोष्टी व्यवस्थित ठेवत नाही. अगदी हेच. एक जोडीदार कामाच्या ओझ्याखाली पूर्णपणे वबलेला असतो तर दुसऱ्याला आपल्या कष्टाची अजिबात किंमत नसल्यासारखं वाटतं. खरोखरच दोन्ही साईडला प्रॉब्लेम आहे, पण लँग्वेज वेगळी आहे आणि यातूनच हा गैरसमजांचा डोंगर उभा राहतो. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की तुम्ही हेल्प नाही करत म्हणून प्रॉब्लेम नाही, तुम्ही राईट गोष्टी नाही करत म्हणून प्रॉब्लेम आहे. अगदी 100% बरोबर. एखादा माणूस दिवसभर घर आवरत बसेल, पण जर त्याच्या बायकोला मुलांचा अभ्यास घेण्यात मदत हवी असेल तर ते घरकाम तिच्यासाठी प्रेमाची कृती ठरणारच नाही. खरंय. आता या सगळ्या चर्चेत एक असा मुद्दा येतो जो खूप वादग्रस्त ठरू शकतो. समाजात आजही अनेकांची विचारसरणी अशी असते की घरातली कामं ही ठराविक एकाच व्यक्तीची जबाबदारी आहे. हो, तो जुनाच विचार. आणि मग इथे एक युक्तिवाद ऐकायला मिळतो जो होस्ट म्हणून मला इथे मुद्दामून मांडावासा वाटतो की मी काम करतो बाहेर, घरात पण काम का करू? हा डिफेन्स खूप कॉमन आहे. हो ना, म्हणजे मी बाहेर जाऊन पैसे कमवतोय, मग घरात आल्यावर पुन्हा झाडू का मारू? हे वरवर पाहता लॉजिकल वाटतं. मग ह्यात नक्की चूक कुठे आहे? चूक अशी आहे की हा विचार खूप जुन्या रूढी आणि परंपरांमधून आलेला आहे. आर्थिक स्थैर्य देणं ही मोठी जबाबदारी नक्कीच आहे, पण ते नात्याचं एकमेव स्वरूप असू शकत नाही. म्हणजे पैशानी सगळं सुटत नाही? नाही सुटत. जेव्हा एखादी व्यक्ती कामाच्या ओझ्याखाली बुडत असते तेव्हा तिला मी पैसे कमवतो हे सांगणं म्हणजे बुडणाऱ्या माणसाकडे लाईफ जॅकेटऐवजी कॅल्क्युलेटर फेकण्यासारखं आहे. अरे बापरे, हे खूपच भारी उदाहरण दिलंस. हो ना. आजच्या काळात जेव्हा दोघेही काम करत असतात तेव्हा हे जुन्या साच्यांमध्ये अडकून राहणं योग्य नाही. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे रिलेशनशिपमध्ये रोल नाही, कनेक्शन इम्पॉर्टंट आहे. रिलेशनशिपमध्ये रोल नाही, कनेक्शन इम्पॉर्टंट आहे. हे खूपच पॉवरफुल आहे. नक्कीच. तुम्ही नवरा आहात की बायको यापेक्षा तुम्ही एकमेकांशी भावनिकदृष्ट्या कसे जोडलेले आहात हे जास्त महत्वाचं आहे. हे ऐकल्यावर मला पुस्तकातल्या त्या बॉब नावाच्या नवऱ्याची गोष्ट आठवली यार. ती खूपच गमतीशीर आहे. अरे हो, बॉबची गोष्ट. म्हणजे बॉबने जेव्हा चॅटमन यांचा सेमिनार ऐकला तेव्हा त्याने ठरवलं की आता आपण घरात मदत करायची. पण 35 वर्षांत त्याने कधीच कोणतं काम केलं नव्हतं. पहिल्यांदा जेव्हा त्याने कपडे धुवायला घेतले तेव्हा त्याने डिटर्जंट ऐवजी चक्क ब्लीच वापरलं. बापरे. आणि त्यांचे सगळे निळे टॉवेल चक्क पांढऱ्या ठिपक्यांचे म्हणजे पोल्का डॉट्सचे होऊन बाहेर आले. हो, आणि एवढंच नाही, एकदा त्याने कचऱ्याच्या डब्यात म्हणजे गार्बेज डिस्पोजलमध्ये चुकून साबण टाकला आणि संपूर्ण घरातून साबणाचा फेसच फेस बाहेर येऊ लागला. विचार करा, घरात सगळीकडे फेस. पण यात आश्चर्याची गोष्ट काय होती? या सगळ्या चुकांनंतरही बॉबच्या बायकोने त्याची अजिबात तक्रार केली नाही. हो, कारण तिला माहिती होतं की बॉबला ही कामं जमत नाहीत, सुरुवातीला चुका होणारच आहेत. एक्झॅक्टली. पण बॉब तिच्यासाठी जे प्रयत्न करत होता ना, ती तिच्यासाठी खरी प्रेमाची कृती होती. तिचं लव्ह टँक त्या चुकीच्या कपड्या धुण्यानेही भरून वाहत होतं. कारण बॉब आता तिची भाषा बोलण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत होता. इथे आपण इंटेन्शन किंवा हेतूचं महत्त्व पाहतो, पण याचबरोबर मला एक अतिशय महत्त्वाचा आणि सावधगिरीचा इशारा पण द्यायचा आहे. कसला इशारा? प्रेमापोटी मदत करणं ठीक आहे, पण हे करताना डोरमॅट म्हणजे पायपुसणी बनणं पूर्णपणे चुकीचे आहे. पायपुसणी बनणं म्हणजे नेमकं काय?
मदतीची सीमा कुठे आखायची? जेव्हा एखादी व्यक्ती भीती, अपराधीपणाची भावना किंवा बळजबरीमुळे एखादं काम करत असते, तेव्हा ते ॲक्ट्स ऑफ सर्व्हिस राहत नाही. प्रेमात स्वातंत्र्य असतं. जर एखाद्याला गृहीत धरून धाक दाखवून कामं करून घेतली जात असतील, तर तो प्रेमाचा नव्हे तर गुलामगिरीचा प्रकार झाला. बापरे, हा खूपच गंभीर मुद्दा आहे. मला हे करावंच लागेल नाहीतर घरात वाद होईल. ही भावना प्रेमाची असू शकत नाही. अजिबात नाही. स्वतःचा स्वाभिमान राखून मदत केली पाहिजे. मग आता असा प्रश्न निर्माण होतो की जर बळजबरी करायची नाहीये, तर जोडीदाराकडून एखादी गोष्ट कशी करून घ्यायची? संवादाची पद्धत कशी असावी? इथेच तो रिक्वेस्ट वर्सेस डिमांड्सचा सिद्धांत लागू होतो. म्हणजे विनंती विरुद्ध मागणी. प्रेमाच्या भाषेत हुकुमशाहीला अजिबात स्थान नसतं. म्हणजे जर कोणी डिमांड करत असेल की डिमांड हे कराच लागेल, तर तिथे समोरची व्यक्ती ते काम करेलही, पण प्रेमाने नाही, तर दबावाखाली आणि मनात राग ठेवून. अगदी बरोबर. आणि या उलट जर तीच गोष्ट आपण रिक्वेस्ट करून विचारली, म्हणजे रिक्वेस्ट, तू हे करू शकशील का प्लीज, अशी विचारली, तर त्याचा प्रभाव पूर्णपणे वेगळा पडतो ना. पंततंत. कारण मागणीमुळे नात्यात दुरावा निर्माण होतो. डिमांड माणसाचा जो विद्रोही स्वभाव असतो ना, त्याला जागृत करते. म्हणूनच डॉक्टर चॅपमन एक सुंदर वाक्य म्हणतात, डिमांड लव्ह थांबवते, रिक्वेस्ट लव्हला डायरेक्शन देते. डिमांड लव्ह थांबवते, रिक्वेस्ट लव्हला डायरेक्शन देते. वाह, हे या चर्चेतलं सर्वात महत्वाचं वाक्य आहे मला वाटतं. नक्कीच. प्लीज करून विचारल्याने तुम्ही त्यांना त्यांच्यावर प्रेम करण्याची एक संधी देत असता. पण यार, माझ्या मनात एक शंका आहे जी अनेकांच्या मनात येते. समजा जोडीदार सतत तक्रारच करत असेल तर काय करायचं? म्हणजे कसा? जसं मेरी मागच्या शिकारीला जाण्यावरून सतत चिडचिड करत होती. तू नुसता शिकारीला जातोस, तुला घराची पडलेली नाही वगैरे. अशा सततच्या टीकेला कसं सामोरं जायचं? हा मानसशास्त्राचा एक अत्यंत प्रगल्भ मुद्दा आहे. मानसशास्त्र सांगतं की क्रिटिसिझम इज अ हिडन नीड. म्हणजे टीका ही नेहमी एक लपलेली गरज असते. अच्छा. म्हणजे जिथे कंप्लेंट जास्त, तिथे नीड जास्त. अगदी तसंच. मेरीला मार्कच्या शिकारीचा मुळात राग नव्हताच. तिला राग या गोष्टीचा होता की तो घराबाहेर राहिल्यामुळे तिला घरात वेळ आणि मदत मिळत नव्हती. घराचा सगळा भार तिला एकटीलाच उचलावा लागायचा. म्हणजे तिला त्याच्या मदतीची गरज होती, जी ती रागाच्या माध्यमातून व्यक्त करत होती. हो. आणि गंमत बघा, जेव्हा मार्कने तिची ही गरज ओळखून घरातली कामं करायला सुरुवात केली, तेव्हा मेरीची तक्रार पूर्णपणे बंद झाली. एवढंच नाही, तर तिने स्वतः त्याला शिकारीला जाण्यासाठी पाठिंबा द्यायला सुरुवात केली. अरे वा, आपण अनेकदा जोडीदाराच्या तक्रारींकडे फक्त एक कटकट म्हणून बघतो. पण त्या कटकटीमागे त्यांची एक हाक असते की मला तुझी गरज आहे, मला तुझी मदत हवी आहे. बरोबर. आणि जर ती लपलेली गरज ओळखायला शिकलो ना, तर अर्धे वाद तिथेच संपतील. हे खूपच भारी इन्साईट आहे. मग हे सगळं रोजच्या जीवनात कसं आणायचं, यासाठी काही प्रॅक्टिकल टिप्स आहेत का? हो, नक्कीच. या पुस्तकातून मिळणारे 3-4 अत्यंत सोपे सल्ले मी सांगते. पहिली गोष्ट म्हणजे संवाद साधून थेट विचारणे. मी काय करू शकतो तुझ्यासाठी? हा एक साधा प्रश्न खूप मोठी जादू करू शकतो. मी काय करू शकतो तुझ्यासाठी? ग्रेट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आठवड्यातील छोट्या मोठ्या कामांची एक टॅक्स लिस्ट बनवणं. एकमेकांना विचारून ठरवता येतं की कोणाला कोणती कामं केल्यावर जास्त आनंद वाटेल. हे प्रॅक्टिकल आहे. तिसरी सवय म्हणजे रोज जाणीवपूर्वक प्रेमाची किमान एक तरी कृती करणं. मग ते चहा बनवणं असो किंवा एखादं जड काम स्वतःहून करणं असो. आणि चौथी आणि सर्वात महत्वाची टॅग्स, नॅग्स ॲज टॅग्स. जोडीदाराच्या सततच्या तक्रारींकडे दुर्लक्ष न करता त्याकडे एक टॅग म्हणून बघणे. ती तक्रार त्या व्यक्तीची लपलेली गरज दाखवत असते. वा, हे सल्ले खरोखरच अत्यंत सोपे आणि उपयोगीचे आहेत. ही सगळी चर्चा ऐकल्यावर मला एक जाणीव होतीये. अनेकदा आपल्याला वाटतं की आपण तर सगळं करतोय, मग प्रॉब्लेम काय आहे? पण आता समजलंय की मी स्मॉल गोष्टी इग्नोर करतो, पण त्यांचा इम्पॅक्ट मोठा आहे. अगदी खरं. लहान सहान गोष्टी जोडीदारासाठी खूप मोठ्या भावनिक आधाराच्या असू शकतात. म्हणूनच आपण म्हणू शकतो की प्रेम ही फक्त एक भावना नाहीये, ती एक कृती आहे. लव्ह इज अ चॉईस अँड इट शोज इन ॲक्शन्स. नक्कीच. ही निवड रोज करावी लागते. आणि जेव्हा एखादं जोडपं एकमेकांची प्रेमाची भाषा समजून घेतं, तेव्हा त्यांचं नातं अधिक घट्ट होतं. अगदी बरोबर. आपण ॲक्ट्स ऑफ सर्व्हिसची भाषा, त्याचे डायलेक्ट्स आणि तक्रारींमागची लपलेली गरज या सगळ्यांवर खूप मस्त चर्चा केली. आता या भागाच्या शेवटी मला एक वेगळा मुद्दा मांडायचा आहे. कोणता? आपण फक्त आपल्या जोडीदारासाठी ॲक्ट्स ऑफ सर्व्हिस करत नसतो, तर नकळतपणे आपण आपल्या पुढच्या पिढीलाही प्रेमाची व्याख्या शिकवत असतो. अरे हो,
हा खूप महत्वाचा अँगल आहे. हो ना. घरातली मुलं आई-वडिलांना कसं वागताना पाहतात, कोण जेवणानंतर भांडी उचलतं, कोण घर साफ करायला मदत करतं, यातूनच मुलं त्यांच्या भविष्यातील नात्यांचे नकाशे तयार करतात. आपण आज जी कृती करतोय ती उद्या आपल्या मुलांच्या संसाराचा पाया बनणार आहे. हा विचार नक्कीच थोडा अस्वस्थ करणारा आहे, पण तितकाच गरजेचा आहे. होय. याच विचारासोबत आपण आजची ही चर्चा इथेच थांबूया. पण जाता जाता एक प्रश्न मी नक्की मागे सोडून जातो, जो प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. कोणता? तुमचा पार्टनर कोणत्या गोष्टीवर जास्त कंप्लेंट करतो? विचार करा. कदाचित ती सततची तक्रार नसून ती एक प्रेमाची भाषा असेल जी तुमच्याकडे लक्ष मागत आहे. खूपच सुंदर शेवट. थँक्यू एव्हरीवन. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये.